या प्रकरणामध्ये एखाद्या सामान्य नागरिकाच्या घरामध्ये जाऊन 60-70 वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना याच्यात कोणती मर्दानगी वाटली आम्हाला माहीत नाही। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। एकतर या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी उषा संजय इंदिसे, रेखा रावसाहेब इंदिसे, सृष्टी इंदिसे, सुचिता इंदिसे, मोनिका पानपाटील ज्यांच्यावर पोलीस प्रशासनानं अधिकृत FIR तर दाखल केलेला आहे, पण तो मारहाणीचा FIR दाखल केलेला आहे, जेव्हा की कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की डोक्यामध्ये एखादी मारहाण होत असेल तर ती कायद्याच्या दृष्टीनं अटेम्प्ट टू मर्डरच्या व्याख्येमध्ये बसवली जाते। जे नवीन BNSचा ऍक्ट 109च्या अंतर्गत डोक्यातली मारहाण असेल, गळ्यावरची मारहाण असेल, कुठल्या मारहाणीला कोणत्या व्याख्येत बसवायचं ते कायद्यामध्ये त्याची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, आणि कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद होताना ती प्रायमा फेसी बघितली जाते। मला खूप आश्चर्य वाटलं की डोक्यातली मारहाण, रक्त, 4 टाके स्पष्ट असताना पोलीस प्रशासन मेडिकल सर्टिफिकेटची वाट बघता ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम्हाला पीडित माणसाच्या डोक्यातलं रक्त दिसत नाही, त्याच्या डोक्यातले टाके दिसत नाही, तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, जेव्हा की कायद्यातली तरतूद स्पष्ट सांगते की डोक्यात होणारी मारहाण ही अटेम्प्ट टू मर्डरच्या व्याख्येमध्ये स्पष्टपणे बसते। आणि तरी सुद्धा फक्त इंदिसे आडनाव असल्यामुळे तुम्ही टाळाटाळ केली आहे का? काही इंदिसे या भागातले राजकारणी आहेत, त्यांच्या इथल्या एकनाथ शिंदेसोबत त्यांचे काही संपर्क आहेत, असा कोणता दबाव पोलीस स्टेशनवर आला आहे का? मागच्या 10-12 दिवसापासून वारंवार विनवण्या केल्यानंतर सुद्धा मी एक ॲडव्होकेट या नात्यानं सांगतोय, या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीची सगळी वकिलांची फौज असणार आहे, आणि जर पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला असेल तर मी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सांगतोय, सोमनाथ सूर्यवंशीच्या मर्डर केस पासून ते कोथरूड पटल्या प्रकरणापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचं काम हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आता याच्यात पोलीस प्रशासनाशी आमचा तसा काही व्यक्तिगत वाद, पण जर पोलीस प्रशासन कोणत्या आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, माजी नगरसेवक कोणत्या राजकारण्याच्या इशाऱ्यावर जो पोलीस प्रशासन या प्रकरणामध्ये कचुराई करत असेल तर कोर्टात माझ्यासारखे अनेक वकील उभे राहणार आहेत, आणि मी अभिमानानं सांगतो की कोर्टात कोणत्या एकनाथ शिंदेंचा, कोणत्या फडणवीसांचा कायदा चालत नाही, कायदा बाबासाहेब आंबेडकरांचाच चालतो। त्यामुळे कायदा आम्हाला या गोष्टीचा अधिकार देतो आणि ते आम्ही मांडणार। आम्ही पोलिसांना 1दा 2दा 3दा आम्ही तुमच्या सोबत वारंवार शिष्टमंडळ घेऊन विनंत्या करतोय। कोण आहे ते गुंड? कोण बाजीराव आहेत का, बाबूराव आहेत का, राजे महाराजे आहेत? यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी का पोलीस प्रशासन टाळाटाळ करतं? हा प्रश्न गुन्हेगारीचा आहे, आणि या संपूर्ण परिसरामध्ये किती सराईत गुन्हेगार आहेत, ज्या साल्यांना मोका किंवा तडीपार केलं पाहिजे हे साले सगळे मोकाट फिरतात। त्यांची सुद्धा मी आधी यादी देतोय। कशासाठी मोकाट आहेत? या भागामध्ये लेडीज डान्स बार चालू आहेत, हुक्का पार्लर चालू आहेत, गुटखा, मटका, ड्रग्ज, वेश्यालयाचे धंदे कोणाच्या आशीर्वादानं चालू आहेत? आम्ही काय बाळकडू पिणारे माणसं नाही आहेत। आम्हाला हे चांगलं माहिती आहे की पोलिसांना वारंवार तक्रारी करून सुद्धा जर अवैध धंदे या भागामध्ये चालू असतील तर ते कोणाच्या आशीर्वादानं आहेत? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन दिलंय, त्याचे अड्डे सांगतोय। एक तो चोर, अवैध धंदे, गुंडगिरी करणार,
सामान्य लोकांना मारहाण करून तुमचे काळे धंदे तुम्ही चालवता। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझं आपल्याला सांगणं आहे की असल्या कुठल्याही काळा धंदा करणाऱ्यांचं साम्राज्य इथून पुढे आम्ही चालू देणार नाही। हा आमचा पहिला इशारा आहे। यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जीव गेला तरी हरकत नाही, पण असल्या गुन्हेगारी आणि काळा धंदा करणाऱ्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा जे कायद्याची लढाई लढायची ती आम्ही लढू। आम्ही जर एका माणसाला न्याय भेटण्यासाठी सुप्रीम कोर्टामधून बाळासाहेब आंबेडकरांनी ऑर्डर आणल्या, सुप्रीम कोर्टामधून, आणि मी तुम्हाला हे आज ठणकावून सांगतो, कमीत कमी 12 ते 15 पोलीस अधिकारी परभणीच्या मर्डर केसमध्ये यांना जेलमध्ये डांबल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। हे आम्ही महाराष्ट्रभर चालू आहे। साध्या लोकांच्या तक्रारी दाखल केल्या जात नाहीत। कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यानुसारच ना। आम्ही काही कुणावर तरी आमचा रोष आहे, कुणाशी आमची काहीतरी दुश्मनी आहे म्हणून पोलिसांच्या दारात आलेलो नाही। हे जे गुंड लोक आहेत हे म्हणतात की पोलीस यंत्रणा आमच्या खिशात आहे, आमचं कुणी काही वाकडं करणार नाही। त्यांचे स्टेटस, त्यांचे व्हिडिओ हवे तर आम्ही तुम्हाला दाखवतो। कोण आहे नेमके हे बाजीराव? हे पोलिसांना, कायद्याला आम्ही वारंवार विनंती करतो की असले सगळे बदमाश गुडघ्यावर आणून बसवा ना। या सगळ्या बदमाशांची जागा पोलिसांच्या पुढे गुडघ्यावर आहे। जर अनिकेश गायकवाड, ऋषिकेश गायकवाडने समजा काही कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न उभा केला असेल तर पोलीस त्यांना शिक्षा करायला खंबीर आहे ना। तुम्ही कोण आहेत शिक्षा करणारे? तुम्ही कोण आहेत त्यांना घरात घुसून मारणारे? पोलीस करेल। एखाद्या माणसानं जर काही चुकीचं कृत्य केलं तर तुम्ही तक्रार करा, त्याला न्या पोलीस स्टेशन मध्ये। तुम्ही पोलीस आहेत का? तुम्ही न्यायाधीश आहेत? तुम्ही तुमच्या मनानं घरात घुसून लोकांना मारणार आणि आमचं पोलीस स्टेशन आज 10 दिवस झालं यांना साधा जा विचारायला तयार नाही। म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना जबाबदारीनं हा प्रातिनिधिक आहे। याच पोलीस स्टेशनच्या समोर वंचित बहुजन आघाडी यांना जर अटक झाली नाही तर इथून पुढे यांना अटक होत नाही तोपर्यंत धरणा प्रदर्शन करायला सुद्धा आम्ही मागं पुढे पाहणार नाही। माने साहेब आणि सगळ्यांना आमची विनंती आहे, आम्ही हलणार नाही जागेत। त्यामुळे तो मेडिकल रिपोर्ट, अरे काही कायद्यात काही प्रायमा फेसी प्राथमिक दृष्ट्या काही कायदा चालतो की नाही? चार्जशीट फाईल करताना पोलिसांनी काय त्यांच्या तपासात निष्पन्न होईल ते फाईल करावं। डोके फुटलेल्या माणसांचं तुम्हाला दुःख दिसत नाही, आणि या भागातले जे स्वतःला राजकारणी म्हणतात, गुन्हेगार प्रवृत्तीनं इथं वागतायत, अशा सगळ्या लोकांना तडीपार केलं पाहिजे। त्यांची यादी, त्यांची लिस्ट मी आज पोलीस स्टेशनला आम्ही सुपूर्द करतोय। कोण चालवतात ते तुम्हालाही चांगल्यापैकी माहिती आहे। तुम्हाला तक्रारदार हवा असेल तर वंचित बहुजन आघाडी त्यांची तक्रार घेऊन तुमच्याकडे आलेली आहे, आणि हे सगळे 8 दिवसाच्या आत या संबंधित आरोपींवर 109च्या अंतर्गत अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हे दाखल करा आणि या सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत अटक करा। आणि कायद्यानुसार या बाबूराव, बाजीराव लोकांना सांगा की एवढी पोलीस स्टेशनवर तुम्ही दहशत करण्यापेक्षा जा एंटिसिपेटरी बेल घ्या, आहे ना कायद्यात तरतूद। रेग्युलर बेल घ्या, डिफॉल्ट बेल घ्या, कोणती बेल घ्यायची घ्या। तुम्हाला एवढं स्वतःच्या प्रतिष्ठा जपायच्या तर एंटिसिपेटरी बेल घ्या, पण तुम्ही काहीच करायला तयार नाहीत, गुन्हेच दाखल करायला तयार नाहीत। त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की माननीय कोर्टामधून आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला खात्री आहे। माननीय कोर्टामधून अटेम्प्ट टू मर्डरचेच गुन्हे दाखल होण्याची ऑर्डर निघतील हेही आम्हाला माहिती आहे, पण पोलीस प्रशासन असं आम्हाला गोल गोल फिरवण्याचं काम बंद करा आणि तत्काळ या लोकांवर, जे FIR मध्ये ज्यांची नावं आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, ही मागणी घेऊन आज वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे साकडं घालायला आलेली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याला गांभीर्यानं घ्यावा आणि या सगळ्या लोकांवर, हा प्रश्न फक्त कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, या पूर्ण परिसरामध्ये कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे, कायद्याचा धाक राहिला पाहिजे, यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे।
अरे दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। आज सगळ्या बदमाशांना एवढंच सांगणं कि बिखरा जो कारवां उसे जुटाने चला है, बिखरा जो कारवां उसे जुटाने चला है, मिशन के वास्ते सब कुछ लुटाने चला है। ताकत खड़ी करो पीछे बाळा साहब के, वो मिशन के गद्दारों को मिटाने चला है। फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला जे ढेकणं लागलेले आहेत, या ढेकणांचा बंदोबस्त सुद्धा बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर करतायत। त्यामुळं मी आज प्राथमिक दृष्ट्या आपल्याला विनंती करतोय, कृपया हा जनक्षोभ वाढू देऊ नका। या भागातली लॉ अँड ऑर्डर खराब होऊ नये, इथली शांतता भंग होऊ नये, असं जर पोलीस प्रशासनाला वाटत असेल तर संबंधित लोकांना अटक करा, एवढी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती करतो। माने साहेब, हे आमचं निवेदन घेऊन आम्हाला 8 दिवसाच्या आत आमच्या या निवेदनावर आपण कारवाई करावी अशी आपल्याला आमची विनंती आहे। वंचित